या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके मुक्त बहुजनांचं नेतृत्व श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रियदर्शी तेलंग साहेब, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, मंचावर उपस्थित बंजारा समाजाचे गुरुवर्य, संत महंत, उपस्थित सर्व बंजारा बांधवांना माझा जय सेवालाल, जय ओबीसी, जय भीम. बांधवांनो, संत सेवालाल महाराज कर्नाटकात जन्म घेऊन या ठिकाणी इथपर्यंत त्यांचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या पावन भूमीमध्ये त्या ठिकाणी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आज आलेले आहेत. ही यात्रा 25 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेली आहे. त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी या यात्रेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि बंजारा समाजाचं दैवत त्या ठिकाणी पोहरादेवी करून आम्ही यवतमाळच्या दिशेने जाऊन ही यात्रा अमरावती करून, वाशिम करून, बुलढाणा करून त्या ठिकाणी औरंगाबाद येथे या यात्रेचा 7 तारखेला समारोप होणार आहे. माझं या ठिकाणी पोहरादेवीच्या या पवित्र क्षेत्रावरून माझं बंजारा समाजाला आव्हान आहे की आपलं सगळ्यांचं आरक्षण धोक्यात गेलेलं आहे. त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही, शिवसेना बोलायला तयार नाही, काँग्रेस बोलायला तयार नाही, बीजेपी तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट वाटायला बसलेली आहे. म्हणून राष्ट्रवादी तर त्या ठिकाणी शरद पवार साहेब तर आमचा ओबीसीला बघायला तयार नाहीत, ते तर सगळं आरक्षण आणि सगळं सत्ता सगळं गिळंकृत करायला बसलेले आहेत. म्हणून माझ्या सर्व बंजारा बांधवांना विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि आम्हाला संधी देणारा एकमेव नेतृत्व जर कोणी असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. या महाराष्ट्रामध्ये कालच्या लोकसभेला एकाही बंजारा समाजाच्या व्यक्तीला या 4ही पक्षाने तिकीट दिलं नाही. तिकीट दिलं फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. याची कुठेतरी आपल्याला जाणीव असली पाहिजे. माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नांदेडमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली. महाराष्ट्रात जेवढे तिकीट साहेबांनी वाटले 70 ते 80% तिकीट ओबीसी आणि भटक्या विमुक्ताला दिलेले बांधवांना. म्हणून आपला हिताचा विचार करणारा दुसरा कोणी नेता या राज्यामध्ये नाही. हिताचा विचार करणारा दुसरा वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठलाही पक्ष नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाने त्या ठिकाणी ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. साहेबांनी 100 आमदार डिक्लेअर केलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की बंजारा समाजाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा साहेब प्रयत्न करणार आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, येणाऱ्या 7 तारखेला सर्व ओबीसी भटके विमुक्तांचं बहुजनांचं प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन औरंगाबाद येथे आहे. या मंचावरून आपण इथून सगळ्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आपण आवाहन करावं आणि लाखोच्या संख्येने आपल्याला ताकद दाखवायची आहे. मग तिथं बंजारा येणार आहे, तिथं धनगर येणार आहे, तिथं लिंगायत येणार आहे, तिथं माळी येणार आहे, तिथं प्रत्येक भटकामुक्त प्रत्येक ओबीसी जातीचा SC ST आदिवासी सहित सगळे लोक येणार आहेत. एक वज्रमूठ दाखवायचे आहे आणि होय, आम्ही सगळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नका, आमचं आरक्षण शाबूत ठेवा. ही ताकद येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला दाखवायचे. आपण सर्वांनी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय सेवालाल.